नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम स्टडीजच्या आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुमचे सर्वांचे स्वागत. नुकतंच नोटिफिकेशन आज आलं आहे झडपी जिल्हा परिषद एक्झामविषयीचं. सिव्हिलसाठी, मेकॅनिकलसाठी आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी तसेच आणखीही बरेचसे नॉन टेक्निकल पोस्ट आहेत त्याच्यामध्ये. या व्हिडिओ सेशनमध्ये आपण आपल्याला जे काही हाती आलेलं आहे पात्रता म्हणजे एलिजिबिलिटी काय असणार ह्या एक्झामची, अभ्यासक्रम, सिलेबस काय एक्झॅक्टली ह्या आपल्या 3 ब्रँचेससाठीचा आणि त्याच टाईपमध्ये ह्याचा एक्झाम पॅटर्न आपण डिस्कस करत आहोत इन डिटेल. सो बरेचसे विद्यार्थी आता विचारत होते की सर अभ्यास सुरू करायचा आहे आम्हाला, पण एक्झॅक्टली सिलेबस कुठला असणार आहे, मागच्या वेळेसप्रमाणे असेल का त्याच्यामध्ये काही चेंजेस असेल. सो याचं हे डिटेल नोटिफिकेशन आहे, आपण डिस्कस करूया. जिल्हा परिषदेतील गट क संवर्गाची रिक्त पदे भरण्याबाबतची ही सूचना आहे. सो याच्यामध्ये एक्झॅक्टली तुमचा एक्झाम पॅटर्न, किती वेटेज असणार आहे एक्झामचं, कुठल्या सब्जेक्ट्सला काय वेटेज असणार आहे, हे असं बऱ्याचशा गोष्टी निश्चित केल्या आहेत. याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट आहेत ॲक्च्युली नॉन टेक्निकलच्या. 1-2 नावं तुम्हाला वाचून दाखवतो मी, जसं की आरोग्य पर्यवेक्षक असेल, आरोग्य सेवक असेल महिलांसाठी, पुरुषांसाठी, त्याच टाईपमध्ये औषध निर्माण अधिकारी असेल, कंत्राटी ग्रामसेवक असेल आणि जे तुम्ही बघत आहात त्यामध्ये कनिष्ठ अभियंता. ओके, याच्यामध्ये बघितलं तर आपण ह्या जे लेवलच्या पोस्ट आहेत. जेई आणि सीईए याच्याविषयीची आणखी जास्तीचे डिटेल्स माहिती देणारा मी नवीन व्हिडिओ बनवेलच आपल्या ह्या यूट्यूब चॅनलला. सो आपण आता मात्र निश्चितपणे हे तिघांविषयी जास्त माहिती घेऊया. त्यामध्ये स्थापत्य, ग्रामीण पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे ह्याचं एक्झॅक्टली माध्यम, हे सगळे डिटेल्स याच्यामध्ये मी लगेचच सांगत आहे तुम्हाला. नंतर आहे कनिष्ठ अभियंता, ओके, यांत्रिकी मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठीचं. नंतर कनिष्ठ अभियंता विद्युत, म्हणजे अशा टाईपमध्ये ह्या जेईच्या पोस्ट आहेत आपल्यासाठीच्या, ज्युनियर इंजिनिअरच्या पोस्ट आहेत. सर याचा सिलेबस काय आहे एक्झॅक्टली, तर याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं तर टेक्निकल आणि नॉन टेक्निकल अशा 2 कॅटेगोरीजमध्ये आपण या आपल्या पेपरला कॅटेगोराईज करूया. त्यामध्ये टेक्निकल तुम्हाला जवळपास असणारे 80 मार्क्सचं आणि नॉन टेक्निकल तुम्हाला असणारे जवळपास 120 मार्क्सचं. याच्यामध्ये प्रत्येक प्रश्न जो असतो तो 2 मार्क्ससाठी विचारला जातो. त्या नॉन टेक्निकलमध्ये कुठला सिलेबस आहे एक्झॅक्टली, तर त्याच्यामध्ये बघितलंच तर आपण मराठी असणार आहे, इंग्रजी असणार आहे आणि सामान्य ज्ञान असणार आहे. मराठी, इंग्लिश आणि हे आपलं जनरल स्टडीज हा असणार आहे. हा तिघांसाठी सेमच आहे का? यस, तिघांसाठी सेमच आहे. प्रत्येकी सिव्हिल असू द्या, मेकॅनिकल असू द्या की इलेक्ट्रिकल असू द्या, याचा जर आपण सिलेबस बघितला तर मराठीचे 15 प्रश्न या टाईपमध्ये, प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सला असणार आहे. अशा पद्धतीनं मराठीसाठी वेटेज असणार आहे 30 मार्क्सचं. ओके, तिघांसाठी सुद्धा. इंग्रजीसाठी सुद्धा त्याच टाईपमध्ये 15 प्रश्न असणार आहेत इंग्लिशचे, प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सला असणार आहे. असे म्हणून एकूण गुण 30 असणार आहेत आपल्या या इंग्लिशसाठीचे. नंतर सामान्य ज्ञान जर बघितलं आपण, जनरल स्टडीज, याच्यामध्ये बाकीचेही काही विषय आहेत ते थोडेसे आपण पुढे हायलाईट केले आहेत डिटेल्समध्ये. सो सामान्य ज्ञान, जनरल स्टडीज प्रत्येकी प्रश्न 2 मार्क्सला, असे म्हणून आपल्यासाठी 30 मार्क्स. अशा पद्धतीने 30 मार्क्स हा झाला एक्झॅक्टली आपला हा नॉन टेक्निकलचा. आणि त्याच्यामध्ये ॲडिशन ॲज युज्युअल आपली 15 मार्क्स बुद्धिमापन आणि गणित संबंधित प्रश्न असणार, ॲप्टी आणि रिझनिंग आपण याला म्हणतो. सो याचेही 30 मार्क्स असणार. असे म्हणून 120 मार्क्सचा हा झाला आपला नॉन टेक्निकलचा सिलेबस. मग याच्यामध्ये एक्झॅक्टली कॉन्टेंट कुठलं, तुम्हाला एक्झॅक्टली काय अभ्यास करायचा आहे, आपण लगेच डिस्कस करूया. आता पुढे आहे तांत्रिकी प्रश्न, आपल्या टेक्निकल सेक्शन्स विषयीचे प्रश्न. सिव्हिल असेल तर सिव्हिलचे जेईच्या लेवलचे प्रश्न, मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकलचे आणि त्याच पद्धतीने इलेक्ट्रिकल असेल तर इलेक्ट्रिकलचे प्रश्न. एकूण गुण जर बघितले आपण तर 80 मार्क्स आहेत. ह्याचे 40 प्रश्न असणार आहेत, प्रत्येकी प्रश्न हा 2 मार्क्सला विचारला जाणार आहे. अशा पद्धतीनं हे झालं आपलं टेक्निकलचं वेटेज जवळपास 80 मार्क्सचं. 40 क्वेश्चन्स 80 मार्क्स आणि 60 क्वेश्चन्स 120 मार्क्स. सो आपण जर बघितलं या टाईपमध्ये प्रश्न संख्या 100 आणि गुण एकूण 200. याच्यासाठीचा वेळ दिला आहे तुम्हाला 2 आवर्सचा, 2 तासांचा वेळ आहे. 120 मिनिटांचा हा पेपर असणार आहे तुमचा हा टेक्निकलचा मीन्स ह्या आपल्या टेक्निकल पोस्टचा. आता प्रश्नपत्रिकेचा दर्जा बघितला असता तुम्ही कुठल्या लेवलचा अभ्यास करणं अपेक्षित आहे, ह्याने जो मेन्शन केला आहे तो आपण डिस्कस करूया अगोदर. सर्व विषय SSC दर्जा व स्थापत्य अभियांत्रिकी पदविका दर्जाचा असेल, म्हणजेच त्याच्या अकॉर्डिंगली SSC लेवलचं तुमचं नॉन टेक्निकल आहे असं यांचं म्हणणं आहे. त्याच टाईपमध्ये जे टेक्निकल सब्जेक्ट्स असणार आहेत ते जेई लेवलचे, तुम्हाला माहिती असेल की डिप्लोमा लेवलचे प्रश्न आपल्या याच्यामध्ये विचारले जातात. मीन्स तुमचा हा असलेला डिप्लोमा लेवलचा सिलेबस याला विचारला जातो. पण कधीही तुम्हालाही माहिती की अभ्यास करताना ॲज पर द कॉम्पिटिशन्स तुम्हाला थोडासा सरप्लस अभ्यास करावा लागतो. SSC म्हणलं की एक्झॅक्टलीच SSC नसतं आणि एक्झॅक्टली डिप्लोमा म्हणलं की डिप्लोमा किंवा आपला हा पदविकाचा अभ्यास नसतो. थोडासा हायर लेवलचा अभ्यास तुम्हाला ह्या कॉम्पिटिशनच्या कन्सर्न राहून नक्कीच करावाचा आहे, करायलाच पाहिजे.
नॉन टेक्निकल सिलेबसमध्ये काय एक्झॅक्टली सर याच्यामध्ये, तर मराठी जर बघितलं आपण तर मराठीचे हे असे काही टॉपिक्स आहेत, त्याला तुम्ही जास्तीत जास्त फोकस करावं. तुम्ही जर सध्या सेल्फ स्टडी करत असाल किंवा कुठला कोर्स एनरोल केला असेल किंवा आणखी काही प्रिव्हियस नोट्स वापरत असतील वगैरे वगैरे, तुमचा अभ्यास चालू असू द्यावा. सर्वसाधारण शब्दसंग्रह, वाक्यरचना असेल, व्याकरण विचारलं जातं ॲज युज्युअल, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि त्याच टाईपमध्ये त्यांचा उपयोग, आणि सगळ्यात शेवटी आपण जे म्हणतो उतार्यावरील प्रश्न. हा मराठीचा कॉमन सिलेबस बऱ्याचशा एक्झाम्सला असतो. हा सिलेबस इथं सुद्धा आहे. याच्याविषयी तुम्हाला आणखी जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपले रिस्पेक्टिव्ह टेलिग्राम चॅनल जॉईन्स करावेत. एक्झाम्पल मेकॅनिकलचे, इलेक्ट्रिकलचे आणि सिव्हिलचे खाली आपल्या पिन बारमध्ये तुम्हाला डिस्क्राईब केलेले आहेत ते चॅनल्स, तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये जाऊन बघावेत. इंग्रजी 10वी लेवलचंच मेन्शन केलं ॲज युज्युअल. इथं जनरल व्होकॅब असेल, सेंटन्स स्ट्रक्चर असेल, नंतर याच्यामध्ये ग्रामर असणार आहे, ॲडियम्स आणि फ्रेजेस असतील आणि त्यांचे मिनिंग्स आणि त्यांचे युजेस. जशाच तसं इकडं कॉपी पेस्ट असतं सिलेबसच्या बाबतीत, फक्त हे इंग्लिशमध्ये असतं, हे इंग्लिशमध्ये असतं, हे मराठीत असतं एवढंच. आणि ॲज युज्युअल लास्ट कम्प्रेन्शन. सो या टाईपमध्ये या टाईपमध्ये झडपीमध्ये एक आपल्यासाठी अपॉर्च्युनिटी तयार झालेली आहे. टेक्निकल विषयक बोलतो आहे मी, नॉन टेक्निकलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा याच्यामध्ये बऱ्याचशा पोस्ट आहेत, त्या सगळ्या पोस्ट मी याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या नाही आहेत. फक्त टेक्निकल रिलेटेडच मी फोकस करत आहे. बघा सर, बौद्धिक चाचणी आणि एक्झॅक्टली सामान्य ज्ञान याच्यामध्ये सिलेबस काय असणार आहे, तो हा बौद्धिक चाचणीचा सिलेबस आहे. ॲक्च्युली तुम्ही समजून घ्यावं. सामान्य बुद्धिमान व आकलन, तर्क आधारित प्रश्न असतील, अंकगणित आधारित प्रश्न असतील. बघा हे ओके. होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पॅरामीटर्स माहिती असणार आहेत. तेच आहेत, काही नवीन नाही आहे एक्झॅक्टली याच्यामध्ये. नंतर सामान्य ज्ञानमध्ये तुम्ही जर बघितलं तर हे प्रिफरेबली 10वीच्या लेवलचंच विचारलं जातं. GSमध्ये प्रिफरेबली 10वीच्या लेवलचंच विचारलं जातं. आधुनिक भारताचा इतिहास फार मोठा सिलेबस असतो, पण आपल्याला कन्साईज सिलेबसचा अभ्यास करायचा आहे. भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल ॲज युज्युअल, इथंही कन्साईजनेस महत्त्वाचा आहे. भारतीय अर्थव्यवस्था, ग्रामशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन, रचना, संघटन कार्य इत्यादी विषयकचे काही पॉईंट्स. महाराष्ट्रातील समाजसुधारक. आतापर्यंत झालेल्या जे लेवलच्या बऱ्याचशा एक्झाम्सला हा सिलेबस होता. बघा तुम्ही जर बघितलं असेल तर. चालू घडामोडी, एक्झॅक्टली एक्झामची डेट आणखी आलेली नाही आहे, त्यामुळं चालू घडामोडी एक्झॅक्टली तुम्हाला कुठपर्यंत करायच्या आहेत याचंही अपडेट तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती भेटून जाईल. भारताचे शेजारी राष्ट्रांशी संबंध, कृषी आणि ग्रामीण विकास, संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास, हवामान इत्यादी बाबीविषयीचा हा सामान्य ज्ञानचा फोकस असणार आहे. बघा म्हणजे ह्याच्यामध्ये जवळपास हिस्ट्री आलं, पॉलिटी आलं, जिओग्राफी आलं थोडक्यामध्ये, आणि करंट अफेअर्स आलं, आणि प्लस आणखी अदर आलं. हा आपला सिलेबस. नंतर स्पेसिफिकली जर आपण सिव्हिलसाठी बघितला, सिव्हिलसाठीचं ही अपॉर्च्युनिटी बऱ्याच दिवसांची पेंडिंग होती, जस्ट आलेली आहे. आता नक्कीच तुम्ही याला प्रोसीड करावं. बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे आणि त्यांनी फक्त एकदा ह्या पर्टिक्युलर सिलेबसला ओव्हरलुक करावा, जेणेकरून अप टू द पॉईंट्स तुम्हाला अभ्यास करण्यास सोपं जाईल. हे बघा, तांत्रिक अभ्यासक्रमामध्ये जर आपण बघितलं आत्ताच्या ह्या 3 पोस्टसाठी JEE लेवलच्या, ओके, त्यांच्यासाठीचा हा सिलेबस मी एक्झॅक्टली एक्सप्लेन करत आहे. ॲज युज्युअल तुमचे इंजिनिअरिंग मेकॅनिक्स आणि सॉम, जसं की स्ट्रेंथ ऑफ मटेरियल म्हणूया आपण त्याला, सॉम बोललोच आहे मी, आणि इंजिनिअरिंग मेकॅनिक्स, थेरी ऑफ स्ट्रक्चर, हा सिलेबस सर्वत्र आपल्या टेलिग्रामला आहे, तुमच्याकडेही नक्कीच भेटला असेल. ॲज युज्युअल स्टील स्ट्रक्चर्स, डिझाईन ऑफ RCC म्हणूया आपण याच्यामध्ये. त्याच टाईपमध्ये इथं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी असेल, जिओटेक असेल, हा आपला कन्स्ट्रक्शन मटेरियल्स असतील, सर्व्हिंगचा पार्ट असणार आहे. त्याच टाईपमध्ये पुढे बिल्डिंग प्लॅनिंग कन्स्ट्रक्शन असेल. नंतर याच्यामध्ये FM असेल, फूड मेकॅनिक्स, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग असेल, हायवे इंजिनिअरिंग असेल. हायवे इंजिनिअरिंग प्रिफरेबली याच्यामध्ये टाकलेला आहे सिलेबस, तो याप्रमाणे असणार. नंतर ब्रिज इंजिनिअरिंग असेल, एस्टिमेशन, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन असेल. आणि त्याच्यामध्ये बाकीचे काही टॉपिक्स इन जनरल, पब्लिक हेल्थ इंजिनिअरिंग, त्यामध्ये वॉटर सप्लाय इंजिनिअरिंग आलं. नंतर पुढे हे वेस्ट वॉटर इंजिनिअरिंग आलं. त्याच टाईपमध्ये पुढे कन्स्ट्रक्शन प्लॅनिंग अँड मॅनेजमेंट आलं. या टाईपमध्ये आपण म्हणूया CPM पर्ट वगैरे हा पार्ट आला जनरली याचा, वगैरे वगैरे. हा सिलेबस झाला आपला एक्झॅक्टली सिव्हिल इंजिनिअरिंगचा. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची एक अपॉर्च्युनिटीच आहे, कारण झडपीमध्ये प्रिफरेबली आपल्याला कधी जागा येत नाहीत. मेकॅनिकलला आहे अपॉर्च्युनिटी, नक्कीच अभ्यास करावा. इलेक्ट्रिकलला आहे अपॉर्च्युनिटी, नक्कीच अभ्यास करावा. मेकॅनिकलमध्ये प्रिफरेबली आपण बघितला तर सिलेबस फार वेगळा नाही आहे. ॲज युज्युअल आपला बाकीच्या JEEच्या एक्झामसारखा सिलेबस आहे. प्रश्न पद्धतीसुद्धा त्याच टाईपची असणार आहे. त्याच्यामध्ये मेजरमेंट अँड मेट्रोलॉजी, त्यामध्ये थर्मल इंजिनिअरिंग ह्याचा बराचसा पोर्शन तुम्ही बघत आहात. बघा ह्याच्यामध्ये ॲडिशनली तुम्हाला हे सेन्सर्स, ट्रान्सड्युसर्स वगैरे वगैरे अशा टाईपचे थोडेसे इलेक्ट्रिकलचा भाग असलेले प्रश्न तुम्हाला विचारले जातील. पुढे बघितलं असतं आपण याच्यामध्ये फ्लूइड मेकॅनिक्स आणि मशिनरी दोघांचाही पार्ट आला, म्हणजे FMचाही पार्ट आला आणि ह्या टर्बाईनचाही पार्ट आला. नंतर मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसमध्ये तुम्हाला माहिती आहे ॲज युज्युअल तो सिलेबस असतो, मशिनिंग प्रोसेसमध्ये वगैरे वगैरे हा सिलेबस.
नंतर एन्व्हायरमेंट आणि एन्व्हायरमेंट मॅनेजमेंट हे तुमच्यासाठी थोडंसं नवीन, पण ह्याच्यामध्ये त्यांनी जरा सिलेबसमध्ये थोडा ट्विस्ट म्हणजे तुम्ही बघा, आपण म्हणतो ना की रिन्युएबल नॉन रिन्युएबल एनर्जी सोर्सेस वगैरे त्याच्याविषयी सेम त्या टाईपचं कॉन्टेंट इथं दिलेलं आहे बघा त्यांनी, सेम त्या टाईपचं कंटेंट आहे. नेक्स्ट पॉवर इंजिनिअरिंगमध्ये काय विचारलं जाणार तुम्हाला, ॲज युजल सगळे पॉवर प्लांट्सच्या रिलेटेडचे सगळे क्वेश्चन्स इथं विचारले जातील. मग सगळंच करायचं सर आम्ही तर बिलकुल नाही. मग त्याच्यामध्ये काय करायचं तर हा सिलेबस, ॲडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग सिस्टम्समध्ये काय करायचं तर हा सिलेबस ॲज युजल, हे EDM वगैरे कन्व्हेन्शनल नॉन कन्व्हेन्शनल मशीन्स तुम्हाला विचारल्या जातात. नंतर त्याच्यामध्ये फ्लेक्झिबल वगैरे वगैरे, डिझाईन ऑफ मशीन एलिमेंट्स, सो या टाईपचं आहे सगळं काहीचं. त्याच्यामध्ये पुढे ॲटोमोबाईल सिस्टम्स पण आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पण आहे, रिन्युएबल एनर्जी सिस्टम्स आहे, रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग आहे. सिलेबस तसा दिलेला आहे. याच्यासाठी तुम्हाला जर परफेक्ट बुक हवा असेल MCQचं तर ते आपण आपल्या टेलिग्रामला टाकलेलं आहे. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी बोलतोय मी, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिलसाठी ऑलरेडी टेस्ट याच्या रिलेटेडच्या तुम्हाला आपल्या ॲपवरती दिसून येतील. हा आणखीचा तो सिलेबस. ओके, ॲडिशनल याच्यामध्ये मेकॅट्रॉनिक्स आहे, डिटेलमध्ये थर्मलचा सिलेबस पण दिला आहे आणि हा थेरी ऑफ मशीनचा पण सिलेबस त्यांनी मेन्शन केला आहे. हा झाला आपला मेकॅनिकलचा सिलेबस. त्याच्यामध्ये पुढे आहे JEEचा कुठला इलेक्ट्रिकलचा सिलेबस. याच्यामध्ये ॲज युजल तेच सब्जेक्ट्स आहेत सगळे. याच्यामध्ये मी बेसिकली काही हायलाईट करतो पॉईंट्स. बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲज युजल सगळंच आपलं हे कॉन्टेंट. त्याच्यामध्ये आणखी हे बेसिक्स ऑफ इलेक्ट्रिकल म्हणजे तेच कॉन्टेंट त्याच टाईपमध्ये. नंतर जनरेशन असणार, ट्रान्समिशन असणार, डिस्ट्रीब्युशन असणार, इलेक्ट्रिक पॉवरचे आपले महत्त्वाचे कोर सब्जेक्ट्स, इलेक्ट्रिकल मटेरियल्स आणि वायरिंग प्रॅक्टिसेस असणार. नंतर ह्याच्यामध्ये इंडक्शन अँड ट्रान्सफॉर्मर, ॲज युजल हे स्विच गिअर अँड प्रोटेक्शन, आणि त्याच टाईपमध्ये पुढे एल्युमिनेशन्स, आणि हे डिटेलमध्ये 1 by 1 मेन्शन केला हा सिलेबस. आणि त्यांनाही आणखी सुद्धा ॲडिशनली रिन्युएबल एनर्जी सोर्सेस, तुमच्यासाठी सुद्धा रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणा, मेंटेनन्स ऑफ इलेक्ट्रिकल इक्विपमेंट असेल, याच्यामध्ये हे पॅरामीटर्स, एनर्जी कन्झर्वेशन ॲक्ट्स असतील त्याच्या संदर्भाचे हे पॉईंट्स, म्हणजे थोडक्यामध्ये BMCच्या संदर्भात सुद्धा याच्यामध्ये बरेचसे पॉईंट्स तुम्हाला दिसतील बघा BMCच्या सिलेबसला असलेले. आणि ॲज युजल सगळ्यात शेवटी इलेक्ट्रिकल एस्टिमेशन अँड कॉन्ट्रॅक्टिंग हा सिलेबस मेन्शन केलेला आहे तुमच्यासाठीचा. हा डिटेल जर तुम्हाला आणखी ॲडिशनल माहिती हवी असेल, कोर्सेसविषयीची माहिती हवी असेल, तुम्ही एक्झाम स्टडी ॲपला डाउनलोड करा. तुम्हाला त्याच्यावरती बरीचशी डिटेल्स माहिती भेटून जाईल. या नंबरलाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला काही कोर्सेसची मदत घ्यायची असेल तर नक्कीच कोर्सेसची मदत घेऊ शकता. एक्झामचा पॅटर्न तुम्हाला डिटेलमध्ये सांगितला आहे. त्याची एलिजिबिलिटी ॲज अ डिप्लोमा लेवल आहे. सर एक्झॅक्टली नंबर ऑफ पोस्ट किती असतील, एक्झॅक्टली एक्झाम डेट कशी असणार, याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग कशी असणार, सर ऑनलाईन पॅटर्न ऑफलाईन पॅटर्न, ऑब्वियसली ह्याच्यातले बरेचशा प्रश्नांचे आन्सर्स तुम्हाला ऑलरेडीच माहिती आहेत, पण तरीसुद्धा अपकमिंग सेशन्समध्ये आपण लवकरच ह्या सगळ्या प्रश्नांना कव्हर करूया. याचं डिटेल नोटिफिकेशन आलं की त्या दिवशी आपला एक व्हिडिओ येईल. आणखी तुम्हाला त्याच्याबद्दलची एक्झाम स्ट्रॅटर्जी वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करूया. सो धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.